श्री स्वामी समर्थ हर हर महादेव। श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणत, शिव हर शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिव शंकर शंभो। हा मंत्र कायम म्हणत असत, म्हणजेच स्वामींच्या तोंडी नेहमी शिवाचे नाव असे। त्यामुळे आपल्या व्हिडिओमध्ये आजपासून आपण महादेवाचेही उपाय पाहणार आहोत, म्हणजेच शिवपुराणातील काही उपायही पाहणार आहोत। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मीच शिव आहे, स्वामी समर्थ महाराजांनी दिले शिव रूपात दर्शन, भाविकाला आला अद्भुत उपाय, हा पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा। अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज यांच्यावर कोट्यावधी लोकांची म्हणजे भाविकांची श्रद्धा आहे। दररोज नित्यनेमाने स्वामींचे स्मरण पूजन मंत्राचा जप न चुकता केला जातो। आजही स्वामी आपल्या सोबत आहेत असा अनुभव अनेकांना आलेला आहे। कोणतीही अडचण समस्या आली तरी स्वामींना सांगितले की त्यातून मार्ग सापडतोच, अशी अनेकांची श्रद्धा आहे। स्वामींनी काही भक्तांना महादेव शिव रूपात दर्शन दिले आहे असेही सांगितले जाते। त्यांच्या काही कथा सांगितलेल्या जातात। काही जणांच्या मुखी सदैव स्वामींचे नाव असते। स्वामींच्या अनेक कथा सांगितल्या जातात। स्वामी महाराज म्हणतात, त्यांच्या कृतीतून उक्तीतून काही ना काही उपदेश मिळतो असे भक्तंग सांगतात। अशक्य ही शक्य करतील स्वामी, असा अनेकांचाही अनुभव आहे। स्वामींच्या सोबत असलेल्या भक्तांनी अनुयायांनी सेवेकरांनी त्यांना आलेले अनुभव शब्दबद्ध करून ठेवलेले आहेत। स्वामी समर्थ महाराज हे नेहमी शिव हर शंकर नमामि शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिव शंकर शंभो, हा मंत्र कायम म्हणत व स्मरण करायचे। परिस्थिती कितीही व कशीही असो, स्वामी महाराज शिवाचे या मंत्राचे उच्चारण करायचे असेही म्हटले जाते। शिव म्हणजे कल्याणकारी मूळ पुरुष। भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे विश्वाची मूळ शक्ती शिव असल्याचे ते देवादिदेव महादेवच आहेत। स्वामी समर्थ महाराज प्रत्यक्षात शिव असल्याची प्रचिती अनेक भक्तात आलेली आहे। आनंदनाथ महाराजांना स्वामी समर्थांचे शिवस्वरूपात दर्शन झाले, म्हणून ते आपल्या अभंगात म्हणतात, मुख ते देखिले निज डोळा, गळा मोहन माळा मध्ये, हा रुद्राक्ष देखिले प्रत्यक्ष शिवस्वरूपम। शिवलिंगाऐवजी विश्वमूर्ती श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन। रायराजे यांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन काशीला जाऊ असा समोगम संकल्प केला होता, परंतु रायराजे यांनी केलेल्या संकल्पानुसार ते समर्थांचे दर्शन न घेता काशी क्षेत्री आले। काशी क्षेत्री त्यांना अनेक विश्वेश्वराच्या मंदिरात शिवलिंगाऐवजी विश्वमूर्ती श्री स्वामी समर्थांचे दर्शन झाले। स्वामींचे अजून एक भक्त श्रीपाद भट हे आहेत। जेव्हा स्वामी आज्ञेने काशीस गेले तेव्हा त्यांना काही विश्वेश्वराच्या मंदिरात स्वामींचे विश्वरूप दर्शन झालेले आहे। मुंबईचे एक भक्त नंदरामजी यांना दररोजचा शिवदर्शनाचा नित्य नियम होता। ते एकदा अक्कलकोटला आले। स्वामी तेव्हा मल्लिकार्जुनाच्या देवळाबाहेर बसले होते। स्वामींनी नंदरामजींच्या सांगितले की तुमचा शिव आतमध्ये आहे, जा दर्शन घेऊन या। ते मल्लिकार्जुनाचे दर्शन घेण्यास मंदिरात आले। आतमध्ये जाताच त्यांना शिवलिंग कुठेच दिसेना। तेव्हा ते दचकले। त्या क्षणी त्यांना शिवलिंगाच्या जागी स्वामी समर्थ दिसू लागले। त्यांचा अहंकार गळून पडला व ते मंदिराबाहेर येऊन स्वामींच्या पाया देखील पडू लागले व स्वामींच्या पायी येऊन म्हटले, आपणासी शिवशंकर अंतर्बाह्य व्यापक परमेश्वर, सर्व लोका सक्षम साक्षात्कार घडला मजलागी, आपले सामर्थ्य तितशय अलौकिक जगदुद्धारार्थ अमानुषिक, अगम्य लीला दावनी अनेक विश्वावरी कृपा करीती। त्याचमुळे असेही म्हटले जाते की स्वामी समर्थ व शंकर हे दोन्ही एकच आहेत, म्हणजे स्वामी समर्थांनी महादेवाचे हे रूप घेतलेले आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्ही स्वामी भक्त व शिवभक्त जर असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ व हर हर महादेव लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।